नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी स्वागत करते आपलं मासिक राशीफलामध्ये. ऑगस्ट महिना हा मकर राशीसाठी कसा फलादेश देतोय? या महिन्यात कष्टाची साथ असणारच आहे, मात्र त्यातून मार्ग कसे मिळेल? महादेवाची कृपा असणार आहे की अजून काही अडचणी वाढणार आहे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नोकरी, व्यवसाय, आरोग्य, कौटुंबिक स्थिती, आर्थिक स्थिती, लकी नंबर, लकी कलर आणि 3 महाउपाय. आता आपण जाणून घेऊया आपल्या ग्रहगोचरेबाबत. या महिन्यामध्ये शनी जरी योग्य ठिकाणी बसला असला तरीही इतरत्र ग्रह फार उचित ठिकाणी बसले नसून तुमच्यावरती ते अशुभ दृष्टी टाकतात आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी खूप जास्त प्रेशर फील होणे, सोबतच काही काम विलंबावरती जाणे, त्याचबरोबर काही प्रेशर फील होऊन मानसिक अस्थिरता दिसण्याचे चान्सेस आहे. आता आपण जाणून घेऊया आपल्या नोकरी अथवा व्यवसायासाठी काय फलादेश मिळेल. या महिन्यामध्ये आपण नोकरी करत असाल तर आपल्यावरचे जे अधिकारी असतील, आपले जे सहकारी असतील, ते तुमच्याकडनं फार जास्त अपेक्षा ठेवणार. या महिन्यामध्ये कामाचा ताण हा खूप जास्त असेल, त्यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. मात्र या महिन्यात आपल्याला चिडचिडपणा टाळायचा आहे. सोबत आपण नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या महिन्यामध्ये थांबायचं आहे. मोठा निर्णय कुठलाही घ्यायचा नाही आहे. मोठा आर्थिक धोका पत्करू नका, त्यामुळे तुम्हाला लॉस होण्याचे जास्त चान्सेस आहेत. आता आपण जाणून घेऊया आपली आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक जीवन. या महिन्यामध्ये आर्थिक स्थिती फार उत्तम असणार नाही आहे. पैशांची आवक फार मंद गतीने येणार आहे, त्यामुळे पैसा राखून ठेवणे गरजेचं आहे. कुटुंबामध्ये जोडीदारांच्या तब्येतीविषयी नक्की सतर्कता पाळणे गरजेचे आहे. या महिन्यामध्ये विशेष करून आरोग्यावरती खर्च होताना दिसणार आहे. कुटुंबामध्ये वादाचे प्रसंग येतील, आपल्याला ते टाळायचे आहेत. आणि रक्षाबंधनामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण दिसणार आहे. आता आपण जाणून घेऊया आपल्या आरोग्याबाबत. या महिन्यामध्ये सांधेदुखी, कंबरदुखी याचे त्रास दिसतात आहे, म्हणजेच हाडाच्या संदर्भात काही त्रास उद्भवणार आहे. सोबतच काही जुने दुखणे या महिन्यामध्ये डोकेवर काढू शकतात, त्यामुळे सतर्कता पाळणे गरजेचे आहे. या महिन्यामध्ये लकी नंबर जो आहे तो 4 आणि 8 असणार आहे. लकी कलर जे आहेत ते तुमच्यासाठी निळा आणि जांभळा असणार आहे. आता आपण जाणून घेऊया आपल्यासाठी 3 महाउपाय. या महिन्यामध्ये आपल्याला दर शनिवारी हनुमंताचं दर्शन घेणे फार गरजेचं आहे. दुसरा उपाय, आपल्याला शक्य असल्यास नागपंचमीच्या दिवशी चप्पल अथवा तीळ दान करावे. तिसरा उपाय म्हणजे आपल्याला रोज हनुमान चालिसेचं पठण नक्की करायचं आहे. ही संपूर्ण माहिती होती ऑगस्ट महिन्यातील मकर राशीसाठी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच कमेंटमध्ये आपले काही प्रश्न असतील तर ते टाका. मी एका प्रश्नाचं मोफत उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. भेटूया कुंभ राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.